नमस्कार, मी डॉक्टर सतीश नाईक. तुम्ही पाहतात निरामय चॅनल. मित्रहो, या चॅनलमध्ये आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांना इथे बोलवत असतो आणि त्यांच्याकडून आपण त्यांच्या विषयावर जे काही मार्गदर्शन आहे ते मिळवत असतो. आज असेच एक मधुमेह तज्ज्ञ आपल्यासमोर आलेले आहे, डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टर मनीष सचदेव. डॉक्टर मनीष सचदेव यांची नुसती हीच ओळख नाही की ते डॉक्टर म्हणून किंवा एक प्रॅक्टिस करतायत मधुमेह तज्ज्ञ म्हणून, एवढीच त्यांची ओळख नाही आहे. बरेचसे अस्थमाचे पेशंट ते सांभाळतात. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात त्यांची महत्त्वाची ओळख जी आहे ते जीवनशैलीविषयक, लाईफस्टाईलशी रिलेटेड जे काही गोष्टी आहेत ते करतात. विशेषतः विपස්සनाबद्दल त्यांचा खूप जास्ती अभ्यास आहे आणि ते जास्ती लोकांना पुश करत असतात. याचबरोबर कुठेतरी रोग प्रतिबंधक काही गोष्टी असायला पाहिजेत, लोकांच्या सवयी बदलल्या पाहिजेत, म्हणून ते रस्त्यावर थुंकू नका किंवा थुंकणामना आहे या प्रकारचा त्यांनी एक उपक्रम सुरू केलेला आहे. अनेक रिक्षावाल्यांना त्यांनी या विषयावर मार्गदर्शन केलेलं आहे की तुम्ही असं करू नका आणि त्यांना तयार केलेलं आहे की थुंकायचं नाही आणि यामुळे रोग जे काही पसरतात ते कमी होतात. तर आज आपण त्यांच्याकडून, डॉक्टर मनीष सचदेवकडून ऐकणार आहोत की वेगवेगळे जे डायबिटीज, मधुमेह मोठ्या प्रमाणात वाढतोय, तर त्या मधुमेहामध्ये काय वेगवेगळ्या प्रकारचे जे गैरसमज आहेत त्याच्याविषयीची आपण माहिती घेणार आहोत. ओव्हर टू डॉक्टर मनीष सचदेव. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनीष सचदेव, डायबिटोलॉजिस्ट, ठाण्याला असतो. आज आपण डायबिटीजबद्दल बोलणार आहोत. का? कारण आपला देश पूर्ण जगात 2 नंबरवर आहे डायबिटीजच्या पॉप्युलेशनमध्ये आणि लवकरच असं राहिलं ट्रेंड तर आपण चायनाला पण मागे सोडूया. पण हे नको होऊ द्या म्हणून आपण हा व्हिडिओ क्रिएट करतो अवेअरनेससाठी. डायबिटीज भारतात जवळजवळ 8 ते 9% लोकांना झाला आहे. म्हणजे 100तून 10 जण डायबिटिक असतात. फार कठीण आहे एक पण कुटुंब असं भेटायला की ज्यांना डायबिटीजचा उपद्रव नडला नाही आहे. तर अशा अवस्थेत आज आपण डायबिटीजबद्दल किंवा त्याच्या उपचाराबद्दल जे काही गैरसमज आहे त्याच्यावर डिस्कशन करूया. हे का महत्त्वाचं आहे? कुठल्याही विषयात जर गैरसमज असेल तर त्याचा उपचार, निदान सगळंच करणं कठीण होऊन जाते. कारण जो पेशंट असतो त्याच्या मनात काही वेगळेच विचार असतात आणि ते सायंटिफिक नसतात. त्यांनी व्हॉट्सॲपवर ऐकलेलं असतात, फेसबुकवर वाचलेलं असतात किंवा काहीतरी दुसरे पेशंटकडनं ऐकलेलं असतात जे सत्य नसते. आणि त्याच्यामुळे काय होते, असे पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात तर त्यांच्या मनात जे काही गैरसमज आहे त्याच्यामुळे आमचा वेळ जास्त जातो, पेशंटला समजत नाही. कधी कधी पेशंट डॉक्टर शॉपिंग करतो. डॉक्टर शॉपिंग म्हणजे काय? अरे हा डॉक्टर इन्शुलिन बोलतो, चला मी दुसरीकडे जाऊ. अरे हा डॉक्टर असं म्हणतो, आपण तिसरीकडे जाऊ. जिथपर्यंत त्यांचा मनाचा सारखा करणारा डॉक्टर भेटेल तिथपर्यंत त्यांचे कुठले तरी ऑर्गन खराब होतात आणि तेवढ्यात तो डायबिटिक कॉम्प्लिकेशनचा शिकार होऊन स्वतःच्या घरावर आणि देशावर एक बोजा बनून जातो. तर ही परिस्थिती टाळायला आपण डायबिटीजबद्दल जे काही गैरसमज आहे ते एक करून एक मांडूया आणि त्याचं काय उपचार आहे, त्याचं काय सोल्युशन आहे ते पण डिस्कस करूया. तर सर्वात प्रथम डायबिटीजबद्दल सर्वात मोठा विलन कोण? म्हणे इन्शुलिन. कुठलाही डॉक्टर जेव्हा पेशंटला सांगतो की भाई आता तुला इन्शुलिनची गरज आहे, तर पेशंटच्या मनात काय काय विचार उद्भवतात आणि त्याच्यामुळे डॉक्टरचं काम किती कठीण होऊन जातो. पेशंटचा पहिला मनात विचार येतो, अरे आता माझं झालं, आता माझं पुढे काही खरं नाही आणि इन्शुलिन आलं म्हणजे माझ्या जीवनाचा मेजर डिस्टर्बन्स आला. पण तसं नाही आहे मित्रांनो. आपल्याला डायबिटीज होतो कशामुळे? इन्शुलिनची कमी असते किंवा इन्शुलिनची इफेक्ट कमी होऊन जाते. डॉक्टर कधी कधी ठरवतो तुमच्यासाठी इन्शुलिन द्यायचं, कारण इन्शुलिन गोळ्यांच्या रूपमध्ये नाही आणि इंजेक्शनच्या रूपमध्ये आहे म्हणून तुम्ही घाबरतात. लोकांच्या मनात ही भीती असते की इन्शुलिनची सवय लागेल. नाही, इन्शुलिन हा सवय करणारा पदार्थ नाही आहे. अशा वेळी मी पेशंटला प्रश्न विचारतो, तुम्ही जे श्वास घेतात त्याची गरज आहे का सवय आहे? ऑटोमॅटिकली पेशंट सांगतो मला गरज आहे. तसंच तुमच्या अंगात बनवण्याला जाणारा इन्शुलिन कमी पडतो आणि त्या काळात दुसरे गोळ्यांच्यापेक्षा त्याचा उपयोग जास्त होत असेल अशी मला खात्री होताना मी तुम्हाला इन्शुलिन सजेस्ट करतो. तर त्यात सवयीचं काही कारण नाही आहे. आता कधी कधी पेशंट टेम्पररीली इन्शुलिन घेऊन मोकळे होतात. काही पेशंटला कोविडच्या काळात डायबिटीज झाला स्टिरॉइड वापरल्यामुळे आणि त्यांना तेवढ्यापुरतं इन्शुलिन दिलं
परत शुगर आटोक्यात आली, इन्शुलिनची गरज राहिली नाही आणि कधी कधी गोळ्यांचीही गरज राहिली नाही कोविडमुळे झालेल्या डायबिटीजला. तशीच गरोदर महिला आहे, तिला पण इन्शुलिनची गरज लागते बाळाची आणि स्वतःची सुरक्षिततेसाठी, पण त्यावेळी इन्शुलिन टेम्पररी असतो. एकदा बाळाचं स्तनपान संपलं त्याच्यानंतर आम्ही इन्शुलिन थांबवतो. कधी कधी पेशंट जेव्हा सुरुवातीत डायबिटीज घेऊन येतो तेव्हा त्याची शुगर 400, 500, 600 पर्यंत असते. तेव्हा त्यांचा पॅनक्रियाज नम झालेला असतो, म्हणजे एवढी शुगर असतानासुद्धा त्यांच्या स्वादुपिंडमधनं इन्शुलिन निघत नाही. अशा वेळी आम्ही बाहेरून इन्शुलिन देऊन पॅनक्रियाजला आराम देतो. तर ते सगळे टेम्पररी यूज झाले. हां, पण समजा एखादा पेशंट डायबिटीसचा 30व्या वर्षी माझ्याकडे आला आणि त्याच्या पॅनक्रियाजमध्ये इन्शुलिनचा साठाच नाही आहे, त्याची किडनीवर परिणाम झाला आहे, डोळ्यांवर परिणाम झाला आणि शुगर 300वर राहते. अशा परिस्थितीत इन्शुलिन त्याला कदाचित आयुष्यभर घ्यायला लागेल आणि तेव्हा आम्ही पेशंटला समज देतो की इन्शुलिन शत्रू नाही, मित्र आहे, तर त्याचा स्वीकार करावा. तर ही समज जर लोकांना पोचली तर आमचं काम फार सोपा होऊन जातो. अशा वेळी दुसरी जी इन्शुलिनबद्दल लोकांना भीती असते की इन्शुलिनमुळे वजन वाढतो किंवा लो शुगर होते, तर ते शक्यता आहे, पण त्याचा उपयोग जे बघितला आणि त्याचे फायदे बघितले तर ते गैरफायद्यापेक्षा जास्त आहे. म्हणून इन्शुलिन आम्ही पेशंटला रिकमेंड करतो आणि पेशंटच्या मनाची जी गैरसमज आहे ते दूर करतो. आता दुसरी गैरसमज आहे, पेशंट मला विचारतात की डॉक्टर मला गोड खायची सवय आहे, पण मग मी आर्टिफिशियल स्वीटनर वापरू का? म्हणजे शुगर फ्री आहे, स्प्लेंडा आहे, स्टीविया आहे, हे वापरू का? कारण माझे मित्र म्हणतात की हे घेतल्याने कॅन्सर होते किंवा काहीतरी दुसरे प्रादुर्भाव होऊ शकतात. तर अशावेळी मी त्यांना समजून सांगतो की आर्टिफिशियल स्वीटनर्स आर परफेक्टली सेफ वेन टेकन इन मॉडरेशन. म्हणजे तुम्ही प्रमाणात घेतलं तर आर्टिफिशियल स्वीटनर्स आर गुड. इथपर्यंत की आर्टिफिशियल स्वीटनर लाईक शुगर फ्री इज परमिटेड इन प्रेग्नन्सी, म्हणजे गरोदर असतानासुद्धा हे तुम्ही वापरू शकतात, इथपर्यंत सेफ्टी आहे, तर प्रॉब्लेम नाही आहे. आणि मग पेशंटला त्यांची आवडीची वस्तू खायची सोय मिळते. अशा गैरसमजामुळे पेशंटचा डिप्रेशन वाढतो, कारण त्याला वाटतं की आता मी गोड कधीच खाऊ शकणार नाही आणि आर्टिफिशियल स्वीटनर्स पण नाही आणि शुगर पण नाही, तर माझ्याकडे राहिलं काय? तर अशा परिस्थितीत आम्ही पेशंटला समजून सांगतो की आर्टिफिशियल स्वीटनर्स खाल्ल्याने किंवा ते चहामध्ये 2 पिल्स टाकल्याने तुम्हाला काही नुकसान नाही. इथपर्यंत की जी शुगर फ्रीची गोळी आहे ती 108 गोळ्या पर डे पर सेफ आहे, पण आपण तिथपर्यंत जाणारच नाही आहोत. आपल्याला 2-4 गोळ्या पुरे, दिवसातून 2 कप चहा पितो आपण, किंवा कधी घरी काही स्वीट बनवायचं तर त्यात शुगर फ्रीचा पावडर टाका. त्याच्यामुळे तुमची कॅलरीज वाढणार नाही, पण तुम्हाला चव मिळेल आणि चव मिळाल्यामुळे मानसिक शांती मिळेल आणि तुम्हाला डिप्रेशन राहणार नाही. तर हे एक मोठी गैरसमज आहे जे मी पेशंटला सांगताना पेशंट खूप खुश होतात. अशाच तुम्ही पण लोकांना कळवा की आर्टिफिशियल स्वीटनर्स आर नॉट बॅड, दे कॅन बी टेकन इन मॉडरेट अमाऊंट. प्रमाणात राहिलं तर सगळंच चांगलं आहे. नमस्कार. आत्ताच आपण मनीष सचदेव यांना ऐकलं. त्यांनी मधुमेहातले जे वेगवेगळे लोकांच्या मनात गैरसमज असतात त्याच्याविषयी भाष्य केलं. पण मित्रांनो, हा विषय इतका मोठा आहे आणि याच्याबद्दलचे अनेक गैरसमज अजून बाकी आहेत. त्यामुळे डॉक्टर मनीष सचदेव पुन्हा आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटायला येणार आहेत. आज आपण इथेच थांबतो आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे विषय पोचायला हवेत म्हणून त्यांना सबस्क्राईब करा, इतरांना सबस्क्राईब करायला लावा. आणि तुमच्या मनात जर काही प्रश्न उरले असतील तर खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, म्हणजे पुढच्या वेळेपासून आपण या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. आज इथंच थांबूया. धन्यवाद.